मागच्या 24 तासामध्ये हौती बंडखोरांनी इराण अमेरिकेच्या युद्धामध्ये उडी घेतली. त्याचा परिणाम असा झाला की तेलाचा भाव 3.5-4% वाढला आणि तो आता पोचलेला $94-95 प्रति बॅरल. आता हौती बंडखोर इराण होर्मुजची समुद्रधुनी म्हणजे होर्मुज प्लस बारबल मंदेब ओके याच्यापेक्षा सुद्धा हे हौती बंडखोरांचं प्राबल्य जर का रेड सी म्हणजे लाल समुद्रामध्ये गेलं तर युद्धाची व्याप्ती मोठ्या प्रमाणावरती वाढेल. $93-94-95 प्रति बॅरलचं जे तेल आहे ना त्याच्यापेक्षा वेगळाच भडका उडायची शक्यता आहे. होऊ नये असं आपण सगळ्यांनी प्रिझ्यूम करू. पण कुठे काही पॅटर्न आहे का हो? म्हणजे $70-75 प्रति बॅरलला इराण आणि अमेरिकेकडनं वेगळी स्टेटमेंट्स आणि $90-95 प्रति बॅरल जेव्हा तेल पोचतं तेव्हा वेगळी स्टेटमेंट्स. समोर जे दिसते त्याच्यापेक्षा नक्कीच पडद्याच्या मागे काहीतरी वेगळं चाललेलं आहे. आणि युद्धापेक्षा सुद्धा फायनान्शियल ट्रान्झॅक्शनच्या आधारावरती कसं प्रॉफिटियरिंग करायचं, प्रॉफिटियरिंग करायचं याच्यामध्ये काहीतरी चाललेलं असणार आहे 100%. बघूया, आर वी एबल टू कनेक्ट द डॉट्स. हे होत असताना झालं आहे काय, तेलाचा भाव तर वाढलेलाच आहे, त्याच्याचबरोबर जगभरातली जी काही इक्विटी मार्केट्स ती प्लस ऑर मायनस तर झालेलीच आहेत. हे होत असताना कोरियन मार्केट जे अचानक एकदम 2 वर्षामध्ये सुसाट वाढलेलं होतं, आपल्या इथनं म्हणजे भारतातनं पैसा हा सगळा सेमीकंडक्टर स्टॉक मार्केटमध्ये गेलेला होता. तायवान, कोरिया आणि थोडासा जपान. आता जपानची एक वेगळीच कहाणी आहे, ती नंतर बघूया. पण या कोरियन मार्केटमध्ये जो काही वारू प्रचंड मोठ्या प्रमाणावरती धावत होता तो मागच्या 2-3 दिवसांमध्ये पडला, सपाटून मार खाल्ला. इन्स्पाईट ऑफ सेमीकंडक्टर स्टॉक्सनी चांगल्या पद्धतीने रिझल्ट देऊन सुद्धा. का, कशासाठी, कसं झालं जाणून घेऊया आजच्या आणि उद्याच्या भागामध्ये. मंडळींनो नमस्कार, मी प्रद्युम्न सेवेकरी, तुम्ही बघतात BPS इन्व्हेस्टमेंट्स ऑनलाईन. कोरियन मार्केट का बरं एवढं महत्त्वाचं आहे तर एकाच कारणासाठी की सगळीकडे म्हणजे गेले काही महिने स्टेटमेंट्स हे आपल्या मार्केटसाठी खूप निगेटिव्ह होत होतं. पैसा नाही आहे, प्रॉब्लेम आहे, निफ्टी अर्निंग्ज असे प्रॉब्लेम आहेत, कंपन्यांकडनं रिझल्ट चांगले नाही आहेत, कन्झम्पशन खालती जाते वगैरे वगैरे. हे होत असताना अचानक एकदम जून-जुलैचा जर का FIचा डेटा काढला तर पैसा पटकन आपल्या इथे आला. असं कधी होऊ शकेल का? म्हणजे विदाऊट चेंजिंग द ब्रॉडर फंडामेंटल स्ट्रक्चर एकदम नॅरेटिव्ह बदलतं 24 तासामध्ये. आणि लगेचच जे काल परवापर्यंत चांगलं नव्हतं ते अचानक एकदम आज आता आपल्याला सगळं चांगलं वाटायला लागले. अजून काही फंडामेंटली ग्राउंड लेवलवरती बदल झालेला नाही आहे. टेक्निकल PE रिलेटेड जे काही बदल आहेत तेवढेच फक्त आहेत. येणारा काळ ठरवेल की ऑन द मिड टर्म लेवल मार्केट कशा पद्धतीने बदललं. पण हे कोरियन मार्केट नक्की काय प्रकारे बघूया आज आणि उद्या, माहिती तर करून घेऊया. आता दाह्यान म्हणजे कोरियन मार्केट हे याची स्थापना कधी झाली? 1956. कालखंड कुठले महत्त्वाचे? 56 ते 24-26. का बरं? तर जसा आपल्या इथे मिड कॅप, स्मॉल कॅप, लार्ज कॅप या पद्धतीने मार्केटची आखणी विभागणी NSEवरती, तसंच कोरियन मार्केटवरती दाह्यांवरती त्याच पद्धतीने त्याचं क्लासिफिकेशन बायफर्केशन होतं. कोस्पी लार्ज कॅप, त्याच्यानंतर कोस्डॅक मिड कॅप आणि कॉनेक्स हा स्मॉल कॅप या पद्धतीने मार्केटची विभागणी होती. ओके, कोस्पी पूर्णतः लार्ज कॅप रिलेटेड, कोस्डॅक हे पूर्णतः मिड कॅप रिलेटेड, IT रिलेटेड, बायोटेक रिलेटेड आणि स्टार्टअपहून थोडे काही दिवस झालेत असे रिलेटेड. कॉनेक्स पूर्णपणे स्टार्टअप रिलेटेड, स्मॉल कॅप, अर्ली स्टेज मार्केट पुरतं मर्यादित. जेव्हा स्थापना झाली 56 साली त्याच्यानंतर 80 ते 83 पर्यंतचा हा प्रवास झाला आणि 80 ते 83 मध्ये कोस्पी हा इंडेक्स रजिस्टर झाला. इंडेक्सची व्हॅल्यू झाली 100. आता गंमत बघा, 80 ते 83ला कॉस्पी रजिस्टर झालं ॲज 100 ॲज अ इंडेक्स आणि एशियन फायनान्शियल क्रायसिसमध्ये 97-98ला प्रिसाइजली जून 98ला हाच कोस्पीचा इंडेक्स 100वरनं खालती येऊन 32वरती झाला. 1/3 फुल स्टॉप नामशेष एकदम. आता त्याच्या आदलेमधले काय तर 96 साली कॉस्डॅकचं लॉन्चिंग झालं म्हणजे मिड कॅप रिलेटेड. 2005 साली हे सगळे एकत्रीकरण केलं गेलं आणि कोरियन स्टॉक मार्केटचं युनिफाईड स्टॉक मार्केट अशा पद्धतीने ते लॉन्चिंग पुढे आलं. आता 2007 साली पहिल्यांदा या कोस्पीनी 2000 पॉईंटचा पल्ला गाठला. त्याच्यानंतर 2021 मध्ये 2000वरनं 3000चा पल्ला गाठला गेला. आता जसं आपल्या मार्केटमध्ये रिटेल एंट्री झाली आणि मग म्हणजे रिटेल एंट्री म्हणजे SIP झाली आणि मग एकदम
एक्सपोनेन्शियल सगळ्या गोष्टी बदलल्या. तसंच कोरियन मार्केटमध्ये आता फक्त त्यांच्या रिटेलला काय म्हटलं जातं तर डोंगाक अँड्स. काय डोंगाक स्पेलिंग बघा, DONGHAK, DONGHAK, डोंगाक अँड्स. सगळं रिटेल 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 रिटेल. आणि त्याच्यानंतर जे काही आपण बघतो आहोत आत्ता 2024ला आणि 2026ला मार्केट का बरं पडलं, कुठले कंपन्या तिथे महत्त्वाच्या आहेत, कोणाचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे आणि हे मार्केट निगेटिव्ह ट्रिगर व्हायला काय कारण आहे, जाणून घेऊया उद्याच्या भागामध्ये. अजिबात मिस करू नका, बघत राहा BPS इन्व्हेस्टमेंट्स. आवडलं सबस्क्राईब करा, शेअर करा. ही सिरीज उद्या आणि परवापर्यंत आहे, 100% बघा. तोपर्यंत हॅव अ गुड डे.